मनोज, एक मोठं यश मधल्या काळामध्ये तुमच्या आंदोलनाला येताना पाहायला मिळालं. मग अनेकदा प्रश्न तयार झाले की हैदराबाद जागेचा काही उपयोग नाही, हैदराबाद गॅझेटमुळे झालं तर ते नुकसानच झालं मराठ्यांचं. मात्र त्याच्यावर ओबीसीचे विरोधात गेले, कोर्टात गेले, कोर्टानंही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, याचिका फेटाळली. यावर तुमचं म्हणणं काय? हैदराबाद गॅझेटनं खरोखर मराठा समाजाचा फायदा झाला? हे बघा, आम्ही पूर्वी मराठवाड्यात होतो, सॉरी आम्ही आंध्रात होतो. तेलंगणा आता त्याचं दुसरं राज्य झालं. तर हैदराबाद स्टेटमध्ये हा मराठवाडा होता. आमचं राहणं, आमच्या सगळ्या जमिनी, आमचं सगळं दळणवळण हे महाराष्ट्रात. आम्ही अखंड महाराष्ट्रात सहभागी झालो. परंतु आमचा रेकॉर्ड सगळा हैदराबाद मध्ये राहिला दादा. माझाच आवाज मला येतोय का बरोबर? आवाज बंद कराल, रिव्हर्स आवाज बंद करा. आणि आम्ही इकडे आल्यामुळं आमचा असा प्रॉब्लेम झाला की आमचा रेकॉर्ड सगळा हैदराबादला राहिला. जे म्हणतायत ना, समजा की काय फायदा झाला, काय तोटा झाला. किमान 100-150 वर्षापूर्वीचा हा विषय आरक्षणाचा, आमच्या हैदराबाद गॅझेटियरचा, की रेकॉर्डवर सुद्धा नव्हता दादा. म्हणजे उदाहरणार्थ आमची जमिनी दर 7-12 सुद्धा नाही आमच्या जवळ. 7-12 काढायला कुठं जायचं, म्हणजे उदाहरण सांगतोय. तर आम्ही दुसऱ्या राज्यात राहतो, महाराष्ट्रात 7-12 काढायला जायचं आंध्रात, सॉरी हैदराबादला, तेलंगणा. काय परिस्थिती वाईट होती आमची. आम्ही एकदा मुंबईला गेलो, हैदराबाद गॅझेटियरचा GR घेऊन आलो. काय तोटा आहे? एकदा मुंबईला गेलो, शिंदे समिती घेतली, मुलींना मोफत शिक्षण घेतलं, सगळ्या सोयऱ्यांचा GR घेतला, अनेक मागण्या मंजूर करून घेतल्या. मराठा समाजासाठी पोरांना एक आनंदाचं, सुखी राहण्याचं काम केलं. 58 लाख नोंदीतून कुणबी प्रमाणपत्र दिली. काय काय वाईट झालं मला काहीच कळत नाहीये. काय बोलावं, काय बोलू नाही बुद्धिजीवी वर्गानं, तज्ञानं, हे त्यांना खरंच शोभत नाही. कारण आपल्यावर लोक हसतेत. आपल्या आपल्या मराठ्याची लढाई खूप दिवसाची आहे. आता कुठेतरी वेशाकडे चालली, टप्प्यात जाईल. हैदराबाद गॅजेटर लागू झालं तर आणखी थोडा टाइम लागू द्या ना, होईल ना. आपण कुठं मागं हटलो का? मॅनेज झालो का? आपण फुटलो का? नाही. पण होतंय काय? मीडियाच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बोलतो, मराठीच्या विरोधात बोलायला लागले, बाकीचे लय हसतेत हो. याचा बुद्धिजीवी वर्गाने, अभ्यासकांनी विचार करायला पाहिजे. एवढंच माझं त्यांच्याकडे म्हणणं आहे. बाकीचं त्याला जाऊ दे, होत राहतं.